आहे। शनिवार वाड्यासमोर एक बेवारस बॅग आढळलेली आहे। संपूर्ण शनिवार वाडा हा रिकामी करण्यात आलाय। बॉम्ब शोधक आणि नाशक पथक दाखल झालेलं आहे। श्वान पथक दाखल झालेलं आहे आणि त्यामुळे आता ही बेवारस बॅग नेमकी कुणाची या संदर्भातला तपास केला जातोय। त्याचबरोबर बॉम्ब शोधक आणि नाशक पथक सुद्धा दाखल झालेलं आहे, त्यांचाही तपास सुरू आहे। सुट्ट्यांमुळे शनिवार वाडा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत असतात, मात्र इथे एक बेवारस बॅग आढळलेली आहे आणि याची माहिती मिळताच तातडीने बॉम्ब शोधक आणि नाशक पथक इकडे दाखल झालेलं आहे। संपूर्ण शनिवार वाडा रिकामी करण्यात आलेला आहे। पर्यटक मोठ्या संख्येने सुट्टीच्या दिवशी इकडे येत असतात आणि त्या पार्श्वभूमीवर आता शनिवार वाडा रिकामी करण्यात आलाय। या बॅगेचा सध्या शोध घेतला जातोय। बॉम्ब शोधक आणि नाशक पथक सुद्धा दाखल झालेलं आहे। श्वान पथक सुद्धा दाखल झालेलं आहे आणि आता याचा तपास केला जातोय। संपूर्ण शनिवार वाडा रिकामी करण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून। नितीन, आपण पाहतोय शनिवार वाड्यामध्ये बेवारस बॅग सापडलेली आहे, या संदर्भातला तपास केला जातोय। सध्याचे काय अपडेट्स आहेत? पुण्यातला शनिवार वाडा हा एक ऐतिहासिक स्थळ आहे आणि सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत, त्यामुळे मोठी गर्दी शनिवार वाड्याच्या परिसरात असते। या शनिवार वाड्याच्या परिसरामध्ये बेवारस बॅग ठेवल्याचा थ्रेट कॉल पोलिसांना आलेला आहे आणि त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी कारवाई सुरू केलेली आहे। BDDSचं जे पथक आहे ते आतमध्ये गेलेलं आहे, या बॅगचा किंवा बेवारस वस्तूचा शोध घेत आहे। त्याचबरोबर अग्निशमन दलाचं पथक देखील या ठिकाणी आलेलं आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त या शनिवार वाड्याच्या परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे। शनिवार वाड्याच्या दोन्ही बाजूंनी ज्या ठिकाणाहून एंट्री देण्यात येते पर्यटकांना, नागरिकांना, ते गेट बंद करण्यात आलेले आहेत आणि हा संपूर्ण शनिवार वाड्याचा हा परिसर किंवा पटांगण आपण समोरचं पाहू शकतो ते निर्मनुष्य करण्यात आलेलं आहे। आतही जे पर्यटक होते, जे लोक होते, त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि BDDSचं पथक संपूर्ण शनिवार वाड्याच्या परिसरामध्ये तपास करत आहे, शोध घेत आहे की कशा काय बेवारस वस्तू होती। संबंधित पोलीस अधिकारी अगदी धन्यवाद। तर आपण ही दृश्य पाहतोय, संपूर्ण शनिवार वाडा हा